राडा होणार बरं नाही ऐकणार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल ही तयारी कशी चालू, एवढे फोटो कट आणि ते. तर मित्रांनो, आमचा फेअरवेल फायनली झालाय डिसाईड. म्हणजे पहिल्यांदा हा कधी नाही असंच चालू होतं, तर फायनल झालाय डिसाईड. त्याच्यानंतर रोशन गोपाल फोटो कट करतायत, तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, हे फोटो कट करणं सोपं काम नसतं. ते आम्हाला माहिती, आम्ही कसे कट केले तुम्ही पाहू शकता. एकदम बारीक कट करायला नाही, थोडं सुद्धा चुकी तर लई मागत पडती. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पूर्ण केलंय आता. A few moments later. तर फायनली मित्रांनो, आज आमचा फेअरवेल आहे. तर गोपाल आणि मी चाललोय दुसऱ्या गाडीवर, रोशन आणि आदित्य गेले. तर चला मित्रांनो, जाऊया आपण डायरेक्ट लोकेशनवरती. तर मित्रांनो, आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. तर पाहू शकतात, चांगलं दिसतंय वातावरण चारी बाजूनं. तर इथं तयारीचं काम चालू आहे, कारण की आपण आज तयारी पाहायला आलतो. कारण की नियोजनमध्ये रोशन भाऊ स्वतः होते. तुम्ही पाहू शकता इथं कामगारांना म्हणजे चालू आहे फुगेन ते करायचं, कूलर बिलर. रोशन ते फोटो काढतोय, ते आपण काल कट केलं ते. त्याच्यानंतर इथं जेवणाचं नियोजनचं पाहते अचूक कसं काय तयारी. A few moments later. तर मित्रांनो, आपण तयार व्हायला प्रसाद सोनवण्याच्या रूम आलतो, कारण की डायरेक्ट कपडे घालून आलो असतो ते खराब झाले असते. त्याच्यानंतर तुम्ही पहा, गोपाल शेट काय कडक दिसते. 2 hours later. तर फायनली मित्रांनो, आपण फेअरवेलच्या मेन लोकेशनवर पोहोचलोय. व्हिडिओ काढायला माहिती जमलं नाही, थोडं सामान होतं आमच्याकडं. त्याच्यानंतर आदित्य पण आलाय. आणि हे पहा, आपण काल फोटो कापले तिथं एकदम ॲक्युरेट त्यांनी हे केले. इथं फोटोशूट पण चालू झालंय. सौरभ भाऊ काय लपितोय काय माहिती, तिथं काय विषय नेमकी त्याचा. बॅग आहे, अंदाज बॅग आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, डेकोरेशन तर एकदम कडक केलंय. इथं परत गोपाल दादाचा फोटोशूट चालू झालाय. तर आणि हे फोटो तुम्ही पाहू शकतात, म्हणजे फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत तेवढे ग्रुप फोटो किंवा सोलो काय फोटो होते सर्व इथं लावले. म्हणजे एक आठवणी नंतर पास आउट झाल्यानंतर भरपूर एन्जॉय करेल म्हणून आपण सर्व जणांच्या अशा मेमरीज म्हणू शकतो आपण, त्या आपण इथं लावण्याचा प्रयत्न केलाय. कोणाचं काय आणि गोपालचं आणि रोशन भाऊचं काय, यांचं दरवेळचं हे असंच चालू राहतं, हसी मजाक. तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर वीरेंद्र भोपा एकदम प्रॉपर फोटोशूट चालू आहे डायरेक्ट. त्याच्यानंतर मुलं थोडे बाहेर आले ते फोटोशूटला. तुम्ही पाहू शकता तिथं फोटोशूट चालू आहे. आणि इथं हे पाळणे लहान पोरग बसलंय. त्याच्यानंतर आतमध्ये आपण एकदा म्हणलं चांगला एक व्हिडिओ काढून घेऊ, तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर मुलं मुली पण थोडेफार आणखीन आले होते, त्यांचं पण फोटोशूट चालू आहे. एवढा मोठा हॉल आहे आपला. आणि लास्टला तुम्ही पाहू शकतात फोटो एकदम क्लास दिसत होते. त्याच्यानंतर आपला पण फोटोशूट करून घ्यावं म्हणलं, तर आपण पण 2-3 फोटो काढले, तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर आणखीन थोडे मुलं आले, त्यांचं डिस्कशन चाललं होतं. तेवढ्यातच आपले मेन सोमनाथ भाऊ यांची एंट्री झाली, तुम्ही पाहू शकतात. एकदम कडक होऊन आलाय भाई, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट फिदा करायला बसलाय आज कोणाला. त्याच्यानंतर बाकीची मुलं आले होते, म्हणले एक शॉट काढून घ्यावं मस्त पैकी. तुम्ही पाहू शकतात क्लास दिसतंय, म्हणजे डायरेक्ट प्रॉपर. म्हणली काय करीत होत त्या फुगे संग मला शेवटपर्यंत समजलं नाही. नंतर माहीत झालं त्याची थोडी हाईट कमी पडत होती फुगे लावायला, तर रोशन गेला, थोडी मदत केली त्याला. त्याच्यानंतर लावले त्यांनी. त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक पण आलं होतं आपल्याला. वेलकम ड्रिंक इतकं चांगलं होतं का मुलं डबल डबल मागत होते, म्हणजे अप्रतिम होतं. तर मग बाकीच्यांनी मॅनेजमेंटच्यांनी सांगितलं ते एकदाच राहतं, तेव्हा मुलं काही शांत झाली. त्यावर तुम्हाला पहिल्यापासून एंट्री दाखवतो. त्या एंट्रीला स्कूटी आहे. त्याच्यानंतर इथं पाळणा आहे, आणि वरती थोडंसं असं ट्रायंगल शेपमध्ये वरती पण आहे जेवायची सिस्टीम. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही पाहू शकतात खुर्च्या वेळच्या एकदम प्रॉपर आहे बसायला आपल्याला. आणि मुलं पण भरपूर वाढले. तर या ठिकाणी आता कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्या वेळानं. तर चला, बाकीची मुलं बसले. पहिलवान आला आमचा, नुसता बॉडी दाखवित होता भाई, काय विषय काही समजलं नाही. तर आजच्या कार्यक्रमाचे या दोघी अँकर आहे, म्हणजे यांना पाहूनच इतका हसू येत होतं का विचारूच नका तुम्ही डायरेक्ट. म्हणजे पार ऑडियन्स तर तशीच हसत होती, मी तर म्हणून डायरेक्ट त्यांना पाहूनच नुसती हसत होती. त्याच्यानंतर फर्स्ट कॅन्डिडेट बोलावला, तर याला पूर्ण त्याची फर्स्ट इयर ते लास्ट इयर एक्सप्लेन करायला लावली. म्हणजे आता बाई काय एक्सप्लेन करणार आहे, 4 वर्षाचे एका याच्यात काय समजलं नाही. तरी भाऊना चांगला प्रयत्न केला बघा एक्सप्लेन करायचं, त्याच्यात काही वाद नाही, पण चांगलं केलं. चला, 10 पैकी आपण त्याला 5 मार्क देऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, रोशन भाऊला बोलवलं, आपले 2 वर्षाचे CR आहे ते, मस्तपैकी त्यांनी पण एक्सप्लेन केलं चांगलं. त्याच्यानंतर मनलिकला बोलवलं. मनलिक बद्दल असं बोलू शकतो, मूर्ती छोटी कीर्ती मोठी. म्हणजे मेन गायडन्स याचाच होता फेअरवेलला असं म्हणेन मी. म्हणजे भरपूर असा गायडन्स करेल त्यांनी मुलांना असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर लेट आलेले मुलं त्यांचा फोटो पाहायला गेले, तुम्ही पाहू शकतात. म्हणजे त्यांना स्वतःलाच माहित नव्हतं का त्यांचे फोटो पण असे इथं लावेल दिसन. या 2 अँकर बसल्या इथं थकल्या एकदम. बाकीच्या मुली स्नॅप पण ते चालू आहे वाटतं. आणि तिकडे नाश्ता पण सुरू झालाय. तर चला, मी तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय होतं स्पेशल. तर स्पेशल मध्ये मंचुरियन होते. इथं मुली घेते, इथं रोशन आणि मनलिक बसेल होते. म्हणजे त्यांचं डिस्कशन चाललं होतं कार्यक्रम कसं पुढं काय करायचं काय प्रॉपर. त्याच्यानंतर बाहेर मुलं आले होते थोडं
पाणी बिणी प्यायला. त्याच्यानंतर आता परत दुसरा कार्यक्रम चालू होणार होता. तर मुलं पहा एकदम असे तयारीत येईल ना भाई, डायरेक्ट खतरनाक म्हणजे खतरनाक होते डायरेक्ट. A few moments later. त्याच्यानंतर मित्रांनो नाश्ता झाल्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. इथं काहीतरी द्यायचे होते, आपण प्रमाणपत्र म्हणू शकतो त्याला मराठी भाषेत. तर तुम्ही आपली ऑडियन्स पहा, जाऊन द्या ते ऑडियन्स पहा. मस्त पैकी मंचुरियन चालू आहे, मागच्या मुलांचं खायचं काम. त्याच्यानंतर पहिला अवॉर्ड गेले वाटतं कुणालला. कुणालचा ऑराच वेगळा आहे भाई, काही म्हणा, सगळ्यात क्लास दिसत होता कुणाल. त्याच्यानंतर मित्रांनो संपलं तो, म्हणजे काय एवढं खास नव्हतं ते, त्याच्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ काढीत नाही बसलो त्याची. तर या ठिकाणी मित्रांनो आता जेवायचा टाइम झालाय. तर मुलं पहा कशी चालले, जेवायच्या दिशेने चालले आता, तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी रोशन आणि वीरेंद्र बसलाय, गोपाल पण आला. या ठिकाणी महिला मंडळ पण जेवायला बसले, तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी मित्रांनो बाकीची मुलं इथं बसले, साहिल झालं, त्याच्यानंतर कार्तिक शिलेदार इथं बसले, मागं रोहित आणि तेजस पण बसले. त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जेवण झालं, तर तुम्ही पाहू शकतात मुलं एकदम एन्जॉय करताय नाचून. कारण की हेच मेन राहतं नाचायचं फेअरवेल मध्ये. कारण की याच्यानंतर आपण कधी नाचणार पण नाही एकत्र, तोच तो मेन विषय. तर इथं सर्वजण नाचते. तर इथं पहा गोपाल पहा कसा पाहतोय, काय विषय झाला. तर मित्रांनो काहीच विषय नव्हता झाला, इथं सर्वजण डिसाईड करीत होते गाणं कोणतं लावायचं. म्हणजे सगळ्यात अवघड काम राहतं गाणं लावणाऱ्याचं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम एन्जॉय चालू आहे मुलांचा. आणि या एन्जॉय मध्येच तुम्ही पाहू शकतात मुलांना खतरनाक असं कायचं क्रेज आलतं, पुशअप मारायचं बाई. खतरनाक पुशअप मारित होते बाई. तुम्ही पाहू शकतात खतरनाक पुशअप मारते बाई. डायरेक्ट जिम लवर आहे सगळं, जिम लवर आपण असं म्हणू शकतो.